हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 चॅप्टर जो आहे आपला सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. लेट्स रिकॉल. What is the name of the minute component of which the body of a living organism is made? Is the number of these smallest units the same in the bodies of all living organisms? म्हणजे सजीवांचे जे शरीर आहे ते ज्या सूक्ष्म घटकांनी बनतं, तर त्या सूक्ष्म घटकांना काय म्हणतात, किंवा या घटकांची जी संख्या आहे ती सगळ्या सजीवांमध्ये सेम असते का, सारखी असते का. त्याच्यानंतर आपल्याला पहिलं कंटेंट बघा काय दिलं आहे, सेल म्हणजेच पेशी. We have learned that cellular organization is the primary characteristic of all living organisms and that the cell is the fundamental structural and functional unit of living organisms. म्हणजे पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे आणि पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. हे आपण लास्ट स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर कंप्लीट द फ्लो चार्ट. आता खाली बघा चार्ट दिला आपल्याला. फर्स्ट ब्लँक आहे, त्याच्यानंतर वर्ड्स, सेंटेन्स, देन ब्लँक, चॅप्टर्स आणि बुक. आता बुक जे आहे ते बुक कसं तयार होतं, तर सुरुवातीला तुमचे लेटर्स असतात, त्या लेटर्सवरून तुमचे वर्ड्स तयार होतात, त्याच्यानंतर त्याचे सेंटेन्स तयार होतात, त्या सेंटेन्स फ्रेममधून तुमचा जो पॅराग्राफ आहे तो तयार होतो, त्याच्यानंतर चॅप्टर तयार होतो, देन बुक पूर्ण तुमचं रेडी होतं. राईट. सो नेक्स्ट we see the structural organization of a book in the above flow chart. Similarly, there are organizational levels in living organisms too. These are cells, tissues, organs, organ systems, organisms. Cells form the basis of the structure and function of all living organisms. It is only with the help of cells that living organisms carry out all their different life processes. Okay? आता आपण हा जो तक्ता पाहिला याच्यावरनं आपल्याला हे लक्षात आलं की पुस्तकाची रचना जी आहे ती कशी तयार होते. राईट. त्याचप्रमाणे सजीवांच्या शरीराची सुद्धा रचना जी आहे ती अशीच स्टेप टू स्टेप पुढे जाते. म्हणजे पेशी, त्याच्यानंतर आपल्याला टिश्यूज आहेत, त्याच्यानंतर ऑर्गन्स तुमचे इंद्रिय आहेत, त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टम म्हणजे इंद्रिय संस्था ज्या आहेत त्या, आणि त्यानंतर ऑर्गॅनिझम्स म्हणजेच तुमची शरीर पातळ्या ज्या आहेत त्या. ओके. तर या सर्व सजीवांची जी रचना आहे आणि त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे कार्य आहे, ही पेशींच्या पातळीवर होत असतात. ओके. पेशीच्या आधारित सजीवांच्या जीवनक्रिया ज्या आहेत त्या घडून येतात. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. वेअर डू द लाईफ प्रोसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स टेक प्लेस. म्हणजे एकपेशीय जे सजीव आहेत त्यांची जीवनक्रिया कोठे होते. ओके. आता इथे बघा आपल्याला पुन्हा हे स्ट्रक्चर दिलं आहे. सेल, त्याच्यानंतर टिश्यू, त्याच्यानंतर ऑर्गन, त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टम. ओके. आणि नंतर आपली फुल बॉडी. राईट. त्याच्यानंतर बघा ग्रेट सायंटिस्ट इन 1665 अ सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्व अ थिन सेक्शन ऑफ कॉक अंडर अ मायक्रोस्कोप. इन दिस सेक्शन ही सॉ hexagonal compartments like those of a beehive. He named those compartments cells. This term is derived from the Latin word cella, which means small room. In 1838, the two scientists, that is M.J. Schleiden and Theodore, okay, M.J. Schleiden and Theodore Schwann formulated a theory about cellular structure which stated all the living organisms are made up of cells and the cell is the fundamental component of living organisms. In 1885, R. Virchow, okay, that is Rudolf Virchow, stated that all cells are formed from pre-existing cell. म्हणजे 1665 साली रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने बुचाच्या झाडाच्या पातळ अशा काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता. तेव्हा त्यांना त्या कापामध्ये मधमाशी जी असते त्या मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांमध्ये
काही रचना दिसून आल्या. आपल्याला इमेजमध्ये इथे दिसतंय काही रचना दिसून आल्या. तर त्या ज्या काही कप्प्या होत्या त्या कप्प्यांना त्यांनी सेल असं नाव दिलं, म्हणजे पेशी असं नाव दिलं. ओके. आणि लॅटिन भाषेत याला सेला असं म्हणतात, म्हणजेच लहान खोली. ठीक आहे, असं म्हणतात. आणि 1838 मध्ये MJ स्लायडेन आणि थिओडोर श्वान हे जे 2 शास्त्रज्ञ होते यांनी पेशींच्या रचनेविषयी एक सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा मूलभूत म्हणजे पायाभूत घटक आहे. ओके. आणि 1885 मध्ये जे रुडॉल्फ विर्शॉ होते यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले. ओके. देन मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल, म्हणजेच पेशींचं जे मोजमाप आहे आणि त्यांचं जे निरीक्षण आहे ते कशा प्रकारे होतं. इन 1673 1673 मध्ये ओके अँटोन लुव्हेनकॉक various lenses to construct a microscope. He was the first to observe live bacterial and protozoan cells under the microscope. अँटोन लुव्हेनकॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले. ठीक आहे. आणि हे उपकरण काय करतं तर वेगवेगळे जे जीवाणू आहेत किंवा आदिजीव आहेत यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम त्यांनी निरीक्षण केलं. सेल्स आर एक्स्ट्रीमली मिनिट इन साईज, त्या अत्यंत सूक्ष्म अशा असतात. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेक आईज, आपण त्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट यूज फॉर मेजरिंग देअर साईज. मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर असे 2 एकक वापरले जातात त्यांची साईज बघण्यासाठी. The compound microscope is used for observing cell. An object on a glass slide magnified many times by the lenses of this microscope. म्हणजे पेशीच्या आकारमानाचे मोजमाप हे मायक्रोमीटर नॅनोमीटर या एककांच्या सहाय्याने केलं जातं. पेशी निरीक्षणासाठी संयुक्त असा सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो ज्याच्यामध्ये भिंग असतात आणि त्या भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू जी आहे ती खूप मोठी आपल्याला अशी दिसून येते. ओके. आपल्याला इथे बघा कंपाऊंड मायक्रोस्कोप जे आहे म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक जे आहे त्याची इमेज जी आहे ती इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश मिलीमीटर, 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर and 1 micrometer or micron is equal to 1000 nanometers. आता इथे आपल्याला 1 सेंटीमीटर म्हणजे किती 100 मिलीमीटर. ओके. देन 1 मिलीमीटर म्हणजेच 1000 मायक्रोमीटर, 1 मायक्रोमीटर म्हणजेच 1000 नॅनोमीटर. ओके. देन लेट्स ट्राय धिस. टेक अ पीस segment of onion and carefully separate the thin skin from its concave surface with the help of forceps. Place the membrane on a glass slide and put a drop of water on it. Take care that the membrane does not get folded while placing on the slide. Put a drop of a dilute solution of iodine or echin over it and observe under the 10x objective of the compound microscope. Don't forget to put a cover slip over the onion skin on the slide before placing it under the microscope. आता त्यांनी काय सांगितलंय कृती करायला सांगितले. कांद्याची एक फोड घ्यायची आणि ती फोड घेऊन त्याच्या खोलगट जो भाग आहे पातळ असतो तर त्या खोलगट भागात असणारा जे पातळ पापुद्र असतं कांद्याला तो पापुद्रा चिमट्याने अलगद वेगळा करायचा आहे आपल्याला आणि तो काचपट्टी जी आहे आपली त्या काचपट्टीवर ठेवायचा आहे आणि त्यावर पाण्याचा थेंब टाकायचा. आणि हे करताना त्या पापुद्राची घडी पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची, ते फोल्ड होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि त्यावर आपल्याला आयोडीन आणि इओसिनच्या त्याचं जे मिक्सचर आहे ते आपल्याला 1 थेंब टाकायचं आहे. ओके. आणि संयुक्त सूक्ष्मदर्शक जे मगाशी आपण बघितलं त्यात 10x भिंग जो आहे त्याच्या खाली निरीक्षण करायचं आहे.
ठीक आहे. त्याआधी त्या पापुत्रावर आपल्याला आच्छादन अशी काच जी आहे ती ठेवायला आपल्याला विसरायचं नाही आहे. In the same way, observe the cells from various parts of plants like leaves, bark, root tips, etc. Do you remember that last year you had observed the amoeba and paramecium that are found in water? आता लास्ट इयर आपण बघितलं होतं, अमिबा आपण बघितलं होतं आणि पॅरामेशियम बघितलं होतं. ठीक आहे. वरील कृतीप्रमाणेच कृती करून वनस्पतीच्या सुद्धा विविध भागांवरील पेशींचं, जसं पान आहेत, खोडाची साल आहे आणि त्याची जी मुळं आहेत, त्याचे मुळाग्र जे आहेत, ते या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायचं. ओके. देन कॅन यू टेल, आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक? व्हॉट इज देअर स्ट्रक्चर? व्हॉट आर देअर शेप्स? म्हणजे तुम्ही निरीक्षण केलेल्या विविध पेशी ज्या आहेत त्या एकसारख्या आहेत का, किंवा त्यांची रचना केली आहे का, आणि त्यांचा आकार कसा आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. बुक्स माय फ्रेंड, कलेक्ट इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट सेल्स फ्रॉम द रेफरन्स बुक्स इन द स्कूल लायब्ररी. फॉर एक्झाम्पल, द लार्जेस्ट सेल, स्मॉलेस्ट सेल, एक्सेट्रा. ग्रंथालयातील संदर्भ जे पुस्तक आहेत त्या पुस्तकांच्या आधारे सर्वात मोठी, सर्वात लहान अशी पेशींविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती जी आहे ती मिळवायची आणि ती कलेक्ट करायची. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट टर्म आहे सेल साईज, म्हणजेच त्या पेशींचा आकार. ओके. पेशींचा आकार. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन द शेप्स ऑफ सेल. सजीवांच्या पेशींच्या आकारात खूप विविधता आहे, व्हरायटी आहे. देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन्स. त्यांचा जो शेप आहे, त्यांचा जो आकार आहे, हा मेनली त्यांचं जे कार्य असतं त्या कार्याशी निगडीत असतो. ऑब्झर्व द सेल्स ऑफ डिफरंट शेप शोन इन बिलो. आता खाली आपल्याला काही शेप्स दिलेत पेशींच्या, त्यांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. बघा, अमिबा आहे, त्याच्यानंतर रेड ब्लड सेल्स आहेत, त्याच्यानंतर सरफेस सेल आहे, खाली इथे आलात तर स्पायरोगायरा आहे, अ फॅट सेल आहे, देन एग सेल आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली नर्व सेल आहे, दॅट इज न्यूरॉन, बोन सेल आहे, मसल सेल आहे आणि स्पर्म. ओके. तर हे सगळे आपल्याला पेशींचे जे आकार आहेत ते आपल्याला इथे दाखवलेले आहेत. ओके. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. एक्झाम्पल, सर्क्युलर, रोड शेप्ड, कॉलम्युलर, देन स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर, एक्सेट्रा. हे जे पेशी आहेत ते गोलाकार आहेत, त्याच्यानंतर रॉड शेपमध्ये आहेत, म्हणजे दंडाकार आपण म्हणतो तर दंडाकार आहे, कॉलम्युलर आहे म्हणजे स्तंभ जसा असतो, स्पायरोगायरा इथे बघताय, देन स्पायरल याच्यात आहेत, ओव्हल ह्याच्यात आहेत. ओके. अंडाकृती आहे ओव्हल, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती आहे. अशा विविध आकाराचे ते आहेत. Each cell contains various components for carrying out the life process of the living organism. These components are called organelles. म्हणजे सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक हे अस्तित्वात असतात आणि या घटकांनाच आपण पेशी अंगके असं म्हणतो, म्हणजेच ऑर्गनेल्स. ओके. कॉल्ड ऑर्गनेल्स. These organelles are studied in detail with the help of the electron microscope, which can magnify images up to 2 into 10 2 billion times their actual size. म्हणजेच हे जे पेशी अंगके आहेत या अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जे ते वापरतात, कारण याच्या सहाय्याने अतिसूक्ष्म असे घटक जे असतात ते आपल्याला आपण पाहू शकतो आणि त्यांचा अभ्यास करता येऊ शकतो आपल्याला. देन देर आर 2 मेन टाइप्स ऑफ सेल. दोन मुख्य प्रकारचे असे पेशी आहेत, ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. प्राणी पेशी आणि वनस्पतींच्या पेशी. This cell consists of various types of membrane bound cell organelles. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. Besides, unlike animal cells, plant cells contain single large vacuole. All these cells are known as eukaryotic cells. आता
दोन मुख्य प्रकार आहेत पेशींचे, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. तर या पेशी ज्या आहेत या पेशीपटलांच्या सहाय्याने बनलेल्या विविध जे अंगक आहेत त्या अंगकाच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. म्हणजे त्या अंगकाच्या आतल्या बाजूने जे आहेत ते तयार झालेले असतात. आणि वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका जी आहे ती असते. त्याच्यामुळे काय होतं, विशिष्ट आकार जो आहे त्याला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकाराच्या ज्या रिक्तिका सुद्धा आढळतात. ओके, तर त्या या सर्व जे आहेत त्या इक्रॉटिक सेल्स म्हणजेच दृश्य केंद्रीय पेशी आपण म्हणतो तर त्या आहेत. खाली आपण ऑब्झर्व करू शकतो बघा, प्लांट सेल्स आपल्याला दिलेत आणि ॲनिमल सेल्स दिलेत. ओके, सेल वॉल पहिल्या इमेजमध्ये बघा, प्लांट सेलमध्ये सेल वॉल म्हणजेच तुमची पेशी भित्तिका. ओके, बघा क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्यानंतर सायटोप्लाझ्म आहे, फ्री रिब्लोसम्स आहे, त्याच्यानंतर लायसोसम आहे, सेल मेम्ब्रेन आहे. ओके, ही सगळी वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांची नावं दिलेली आहेत. ओके, यांचे पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर द सेल हॅज 4 मेन पार्ट्स. सेलला 4 मुख्य पार्ट्स आहेत. कोणते बघा, द सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, त्याच्यानंतर सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गॅनेल्स. म्हणजेच सेल वॉल म्हणजेच पेशी भित्तिका. ओके, द सेल वॉल इज द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. जी पेशीभित्तिका आहे हे पेशीचं सर्वात बाहेर असणारं आवरण आहे आणि पेशीभित्तिका फक्त वनस्पतींमध्येच आढळते. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच पेशी पटल आपण म्हणतो. सो द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन. इट इज अ काइंड ऑफ थिन कवरिंग. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cell. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे, पेशीपटल जे आहे, पेशीपटल एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक लवचिक असते आणि ते प्राणी पेशींचे सर्वात बाहेरचे आवरण असते. ओके, त्याच्यानंतर सायटोप्लाझम, द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझम. It occupies the space between the plasma membrane and nucleus. Cell organelles are scattered in the cytoplasm. म्हणजेच हे पेशी द्रव्य आहे. ओके, सायटोप्लाझम हे पेशी द्रव्य आहे. म्हणजेच पेशींमध्ये पेशी केंद्रिकाच्या व्यतिरिक्त जो लिक्विड फॉर्म आहे, जो द्रव्यरूप भाग असतो त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. हे जे लिक्विड फॉर्म आहे ते पेशीपटल आणि केंद्रक याच्या दरम्यान असतं आणि पेशींची विविध अंगके जी आहेत ती यामध्ये विखुरलेली असतात. ओके, देन सेल ऑर्गॅनेल्स. दिस मेनली इंक्लूड द न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक, त्याच्यानंतर रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायसोसम, त्याच्यानंतर मिटोचॉन्ड्रिया अँड वॅक्युल्स, प्लास्टिड, etc. Plant cell contained chloroplast. आता सेल ऑर्गॅनेल्स जे आहे म्हणजे पेशी अंगके जी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्रक असतं. त्याच्यानंतर आंतरद्रव्य जालिका जी असते म्हणजे आतमध्ये जे द्रव्य पास होते जालिका असते. त्याच्यानंतर गॉल्जी पिंड असतं त्याच्यात. ओके, लयकारिका असते, रिक्तिका असते, तंतुगणिका असते आणि लवके या सगळ्यांचा समावेश असतो. हे वनस्पती पेशींमध्ये हरित लवक असते. ओके, देन विच आर द कॉमन कंपोनंट्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल्स, विच आर द डिफरंट वन्स. वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये समान तसेच वेगवेगळे घटक कोणकोणते आहेत ते सांगा. बघा, द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनिल ऑफ द सेल. केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. अँड देर इज अ porous double membrane around it. The nucleus controls all functions of the cell. The endoplasmic reticulum is a sprawling net-like organelle. Its function is to make necessary changes in the proteins produced by ribosomes and send them to the
Golgi bodies. Golgi bodies are made up of several flat sacs. Their function is the proper distribution of proteins. त्याच्यानंतर mitochondria and plastids are organelles with double outer covering. As mitochondria produce energy, they are called the powerhouses of the cell. The chloroplast in plant cell carry out the function of photosynthesis. Vacuoles help to throw out waste products of the cell. Then vacuoles in animal cell are small, whereas there is only one large vacuoles in a plant cell. म्हणजेच केंद्रक हे पेशींचं सर्वात महत्त्वाचं अंग आहे आपण बघितलं. त्याच्यानंतर त्याच्या भोवती डबल मेम्ब्रेन म्हणजे दुहेरी जे षटछिद्र असतं त्याचं पटल जे असतं ते असतं आणि पेशींची सगळी जी कामं आहेत ती केंद्रकाच्या नियंत्रणाने केंद्रकच नियंत्रित त्याला करतं. त्याच्यानंतर आंतरद्रव्य जालिका जे आहे हे एक विस्तृत असं आहे म्हणजे स्प्रेड झालेलं असं जाळीदार अंगक आहे आणि हे रायबोझोमने तयार केलेले जे प्रथिने आहेत त्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी पिंड जे आहे त्या गॉल्जी बॉडीज जे आहेत त्या गॉल्जी बॉडीजकडे पाठवण्याचं काम करतं. गॉल्जी बॉडी हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य असे वितरण करण्याचं काम जे आहे ते गॉल्जी बॉडीज करतं. आणि तंतू कणिका जे आहे आणि लवके हे दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत. तर तंतू कणिका काय करतं, ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना आपण पेशीचे ऊर्जा केंद्र असं आपण म्हणतो. आणि वनस्पती पेशींमधील जे हरित लवके असतात ते प्रकाश संश्लेषणाचं काम फोटोसिंथेसिसचं काम जे आहे ते करतात. त्याच्यानंतर रिक्तिका ह्या पेशीतील टाकाऊ पदार्थ जे आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतात. आणि प्राणी पेशींमधील रिक्तिका ह्या आकाराने छोट्या असतात तर वनस्पती पेशींमधील एकच मोठी त्याच्यामध्ये वनस्पतींच्या पेशीमध्ये रिक्तिका ही असते. ओके, then use your brain power. How do the cells acquire definite shapes? पेशींना निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो? How are cells protected? पेशींचे संरक्षण कशामुळे होते? What are the needs of cell? पेशींच्या गरजा कोणत्या आहेत? ओके, हे सगळे आपल्याला प्रश्न विचारले आहेत. फ्रेंड्स, हा चॅप्टर लेंदी आहे त्याच्यामुळे याचे आणखीन काही पार्ट्स बनणार आहेत. तर ऑफकोर्स त्या पार्ट्सची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे याच्या पुढचे जे पार्ट्स आहेत ते पाहू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.